कोंढवा परिसरातील एक उच्चभ्रू सोसायटी. संध्याकाळची वेळ होती. आकाशात झेपवणाऱ्या ढगातून मधूनच सूर्यकिरण शहरावर झेप घेत होती. शांतीची एक झाक होती, पण त्या शांततेखाली काहीतरी कुजबुजत होतं. आयशा 22 वर्षांची तरुणी, अकोल्याची एक हुशार आणि समजूतदार तरुणी, पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरी करत होती. तिचा भाऊ काही दिवसांसाठी गावी गेला होता, त्यामुळे ती सध्या घरात एकटीच होती. त्या दिवशी ती ऑफिसवरून थोडी दमली होती. घरात येताच तिने केस मोकळे केले, सॉफ्ट म्युझिक लावलं आणि किचनमध्ये चहा ठेवला. तोच बेल वाजली. साधारण संध्याकाळी 7:30 वाजता अचानक बेल वाजली. कोण असेल ती विचारात पडली. डोरवरून दिसणाऱ्या स्क्रीनवर एक साधासुद्धा तरुण दिसला. हातात कुरिअर पॅकेज. कुरिअर आहे मॅडम. त्याचा आवाज सौम्य पण घातक होता. माझं काहीच कुरिअर नाहीये, ती थोडीशी गोंधळून म्हणाली. त्यावर कुरिअर बॉय म्हणाला, हे पार्सल तुमचं नसलं तरीही तुम्हाला एकदा साईन करावी लागेल. पेन आहे का? ती अजूनही साशंक होती, पण तो पॅकेज पुढे करत राहिला. शेवटी तिने दरवाजाचा सेफ्टी लॉक काढला. तो क्षण, तो निर्णय तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. ती एक गंभीर चूक. दरवाजा उघडल्यानंतर ती पेन आणायला वळली. तेवढ्यात मागून तो घरात घुसला. दरवाजा पटकन बंद झाला. आयशा वळेपर्यंत त्याच्या हातातला स्प्रे तिच्या चेहऱ्यावर फवारला गेला. ती जमिनीवर कोसळली, अर्धवट शुद्धीत आणि अर्धवट बेशुद्ध. त्याने तिच्यावर आमानुष केला, पण इथेच गोष्ट थांबली नाही. त्याने तिच्या मोबाईलमध्ये एक स्वतःचा सेल्फी घेतला. मग तिने काही बोललं, कोणाला सांगितलं तर मी पुन्हा येईन आणि हा फोटो व्हायरल करेन. हा मेसेज त्याने तिच्या मोबाईलमध्ये टाईप करून ठेवला आणि मग तो तिथून निघून गेला. शुद्धी आणि तो पहिला कॉल. रात्री 8:30 वाजता आयशा हळूहळू शुद्धीवर आली. तिने स्वतःला कसेबसे सावरले. थरथरत्या हाताने मोबाईल घेतला आणि तिच्या भावाला कॉल केला. थोड्याच वेळात कोंढवा पोलीस तिच्या घरात पोहोचले. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. IPS कलम 64, 77 आणि 35-12 अंतर्गत केस सुरू झाली. 10 पथक आरोपीच्या शोधात पसरली. CCTV फुटेज तपासले गेले. फॉरेन्सिक टीमने स्प्रेची तपासणी सुरू केली. आरोपी कुठून आला? कोणी मदत केली का? तो खरंच कुरिअर बॉय होता का? शेवटच्या खुलास्यामध्ये एका CCTV फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे म्हणाले, हा आरोपी काही साधा माणूस नाही. त्याने याआधीही अशा घटना केल्या असण्याची शक्यता आहे. तपासात समोर आलं की तो त्या परिसरात यापूर्वी 2-3 वेळा रेकी करत होता. त्याचं वय सुमारे 25 वर्ष. त्याने बनावट कुरिअर ड्रेस तयार केला होता. तो कुठल्याही कंपनीचा कर्मचारी नव्हता. कोंढव्यासारख्या सुरक्षित सोसायटीत ही घटना घडल्याने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकाची चौकशी, सोसायटी प्रशासनाला नोटीस आणि इतर सोसायट्यांना सावधानतेचं आव्हान करण्यात आलं. आणि आयशा, ती तर अजूनही ससून हॉस्पिटलमध्ये आहे, पण आता तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा दृढ निश्चय अधिक आहे. गृहस्थ हो, दरवाजा उघडण्याआधी विचार करा, शंका घ्या आणि तुमच्या सुरक्षितेवर नियंत्रण ठेवा. कारण कधी कधी बेल मागे उभा असतो तो धोका. हो, नक्कीच. या घटनेवरून एक सखोल बोध म्हणजे केवळ घटना सांगून थांबणे नाही, तर या घटनेतून आपण काय शिकायला हवं, काय बदलायला हवं आणि समाजाने काय स्वीकारायला हवं हे समजावून घेणं अत्यावश्यक आहे. या घटनेतील सर्वात मोठा धडा म्हणजे सुरक्षा ही केवळ भीती, CCTV आणि सिक्युरिटी गार्डमध्ये नसते, ती आपल्या निर्णयामध्ये असते. आयशा एक सुरक्षित, उच्चभ्रू 24/7 सिक्युरिटी असलेल्या सोसायटीत राहत होती. तरीही एका बनावट कुरिअर बॉयने फक्त बोलण्याच्या कौशल्याने ती सुरक्षा फोडली. सुरक्षेवर अंधविश्वास नको, जागरूकता गरजेची. माझं काही कुरिअर नाही असं सांगूनही दरवाजा उघडणे, हा निर्णय संकटाला आमंत्रण देणारा ठरतो. स्त्री एकटी असेल तर ती सॉफ्ट टार्गेट का मानली जाते? ही घटना पुन्हा एकदा दाखवते की समाजात आजही स्त्रियांच्या एकटेपणाचा फायदा घेतला जातो. एक स्त्री म्हणजे ती असुरक्षित आहे, ही मानसिकता अपराध्यांनी अंगीकारली आहे. ही मानसिकता समाजाने मोडून काढायला हवी. स्त्री कोणत्याही वयाची, कोणत्याही शहरात ती घरात एकटी असली तरी ती कमजोर नसते, पण तिच्या सुरक्षतेसाठी तिला, तिच्या सोसायटीला आणि यंत्रणेला पूर्ण सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे. या घटनेत फक्त आरोपीच दोषी नाही. सिक्युरिटी गार्डने नीट तपासणी का केली नाही? कुरिअर डिलिव्हरीसाठी ओळख पटवण्यासाठी नोंदणी का नव्हती? सोसायटीमध्ये गेट पास किंवा OTP एंट्री का नाही? सुरक्षेची जबाबदारी केवळ व्यक्तीची नाही, ती सामूहिक असते. आम्ही समाज म्हणून यंत्रणेला दोष देतो, पण यंत्रणा आपल्या प्रश्नांवरच उभी असते. प्रश्नच विचारले जात नाहीत म्हणून उत्तर मिळत नाही. टेक्नॉलॉजी असताना तिचा वापर न करणे हा अपराध आहे. आज जवळपास प्रत्येक डिलिव्हरी कंपनीकडे OTP व्हेरिफिकेशन आहे, ॲपवर ट्रॅकिंग आहे, फोटो ID आहे, पण तरीही त्या व्यक्तीने यापैकी काहीच न देता प्रवेश मिळवला. याचा अर्थ स्पष्ट आहे, आपण टेक्नॉलॉजी असूनही तिचा वापर करत नाही. गेटवर QR स्कॅन, फेस ID, वेळोवेळी रजिस्ट्रेशन आणि स्टाफ ट्रेनिंग हे बेसिक स्टेप्स आहेत. स्मार्ट सिटीमध्ये राहूनही आपण डोळ्यावर पट्टी बांधून जगत आहोत.
अशा घटनेनंतर फिजिकल व्रण जरी भरले तरी मानसिक जखमा खोल असतात. पीडिता भीती, अपराधगंड, लाज, क्रोध, अविश्वास यातून जाते. समाजाने फक्त आरोपीला शिक्षा देण्याइतकं मर्यादित न राहता पीडितेला आधार द्यायला हवं. ती पीडिता आहे म्हणून नव्हे, तर साहसी व्यक्ती म्हणून जी उभी राहते, लढते आणि बोलते. शेवटी आपली भूमिका काय? ही घटना आपल्या प्रत्येकासाठी एक इशारा आहे. फक्त तुमचं घर बंद असून चालत नाही. तुमचा शंकेचा दरवाजाही सतत उघडा ठेवा. दरवाजा उघडण्यापूर्वी दोनदा विचार करा. कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करा. सोसायटीमध्ये ओळख पडताळणीची प्रक्रिया अनिवार्य करा. महिलांनी आणि पुरुषांनी एकटं राहताना डिजिटल आणि मानसिक सेफ्टी सिस्टीम तयार ठेवावी. अशा घटनांबद्दल बोलायला लाजू नका, कारण शांत राहणं म्हणजे दुसऱ्या आरोपीला संधी देणं. ही घटना भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर जागरूकता वाढवण्यासाठी आहे. जगात वाईट लोक असतात, पण सजग समाज हे वाईटाचं उत्तर असतं. मंडळी, जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा.